सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी 1 ते 50। जेव्हा मनुष्य कर्म करताना गोंधळतो, कर्तव्य करावे की संन्यास घ्यावा असा प्रश्न त्याला पडतो, तेव्हा परमेश्वर स्वतः मार्गदर्शन करायला उभे राहतात। ज्ञानेश्वरांच्या 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक अतिशय गूढ सत्य सांगतात। हे योग ज्ञान नवीन नाही, सनातनच आहे। हेच ज्ञान त्यांनी आदित्यला, मनुला आणि राजर्षींना दिले होते, पण काळाच्या ओघात ते लोप पावले। आज पुन्हा तेच दिव्य ज्ञान अर्जुनाला आणि आपल्या सर्वांना सांगितले जात आहे। या ओवी 1 ते 50 मध्ये आपण पाहणार आहोत अवताराचे रहस्य काय आहे, परमेश्वर जन्म घेतात म्हणजे काय, ज्ञानाने कर्म कसे शुद्ध होते आणि अज्ञानाचा नाश हा कसा होतो। श्रीकृष्ण सांगतात, मी अजन्म असूनही धर्माची स्थापना करण्यासाठी अवतार घेतो। ही केवळ कथा नाही, हा आपल्या जीवनाचा आधार आहे। म्हणून आज आपण मन शांत करून श्रद्धेने आणि एकाग्रतेने या दिव्य ओवींमध्ये प्रवेश करूया, कारण कदाचित आजचे हे ज्ञानच आपल्या जीवनात अंधार दूर करेल। आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नांचे हे तुकले, साचास दिसे। आज कानांचा भाग्योदय झाला, कारण जसे स्वप्न खरे व्हावे त्याप्रमाणे आज गीतेचा ठेवा आपल्याला पाहायला मिळाला। आधीचे विवेकाचे कोटी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्त राजू किरीटी परिसत असे। आधीच विवेकाची कथा, त्यात श्रीकृष्ण जगजेठी कथा सांगणारा आणि भक्ती शिरोमणी अर्जुन हा ऐकणारा आहे। जैसा पंचमाला सुगंधू, ही परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला चाहला विनोदू, कथेचा ये। ज्याप्रमाणे पंचम स्वर आणि सुवास किंवा सुवास व उत्तम माधुर्य यांचा गोड मिलाप व्हावा, त्याप्रमाणे या कथेपासून आनंद झालेला आहे। कैसे आगळिक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, ओंकार जपतपे श्रोतयांची फळाली। दैव किती थोर पहा, जणू ही अमृताची गंगाच लाभली म्हणायची, किंवा श्रोत्यांनी केलेली जपतपादी पुण्य आज फळास आलेली आहे। आता इंद्रिय जात आघवे, तिही श्रवणाचे घर रिकावे, मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे। म्हणून आता सर्व इंद्रियांनी श्रवणेंद्रिया देऊन कृष्ण अर्जुनाच्या सुख संवादाचा लाभ घ्यावा। हा अतिसो अति प्रसंगे, सांडूनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते। श्री निवृत्तीनाथ म्हणाले, आता हे अप्रासंगिक पल्हाळ पुरे कर आणि कृष्ण आणि अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते ती हकीकतच सांग। ते वेळी संजयो रायांते म्हणे, अर्जुनो अधिष्ठिला दैव गुणे, जे अतिप्रीती श्री नारायणे बोलतो असे। त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला, कारण प्रत्यक्ष श्री नारायणच अर्जुनाशी मोठ्या प्रेमाने बोलत आहे। जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी, जेन संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत। जे गुह्य ज्ञान त्याने पिता वासुदेव यांना सांगितले नाही
माता देवकीलाही सांगितले नाही, बंधू बलिभद्रालाही सांगितले नाही, ते तो अर्जुनाला सांगत आहे. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण सिंहांचे बीक, या तेची आथी. सतत जवळ असणारी देवी लक्ष्मी, पण तिला सुद्धा या प्रेमाचे सुख दिसले नाही. ते प्रेम सुख फक्त अर्जुनालाच आज लाभत आहे. सनकाधिकांची आशा, वाढीनल्या होतिल्या किर बहुवसा. परित्याने येणे माने यशा, येतीचे नाम. या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सनकादिकांच्या आशा खरोखर खूपच वाढलेल्या होत्या, पण त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा एवढे यश आलेले नाही. या जगदीश्वरांचे प्रेम, इथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम, पुण्य केले. खरोखर श्रीकृष्णांचे अर्जुनावर अपरंपार प्रेम दिसत आहे. या पार्थाने एवढे सर्वोत्तम पुण्य कसे केले? हो कांचयांची प्रीती, अमुक्त हाला व्यक्ती. मज एक वंकियाची स्थिती, आवड तू असे. पहा, ज्याच्या प्रेमासाठी निर्गुण निराकार श्रीकृष्ण साकार झाला, मला वाटते हे दोघे परस्पर प्रेमाने एकरूपच झालेले आहेत. एरवी हा योगिया नाडळे, विधातांचे नाकळे. जेथ ध्यानाचेही डोळे, पावतीना. एरवी हा जो योग्यांनाही सापडत नाही, वेदही याला जाणूही शकलेले नाहीत. ध्यानाचेही नजर जेथपर्यंत पोहोचत नाही. तो हा निज स्वरूप, अनादि निष्कंप. परी कवने माने सकृप, जाहला आहे. असा अनादि अनंत निश्चल आणि आत्मस्वरूपी असलेला भगवान अर्जुनाच्या प्रेमामुळे पहा किती कृपावंत झालेला आहे. हा कैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी. कैसा याची आवडी, आवरला से. हा त्रैलोक्य रूपी वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे. तो अर्जुनाच्या अगदी हातात प्रेमाने कसा सापडलेला आहे हे पहा. मग देव मने पंडुसुता, आची योगवामी विवस्पता. कथिला पुरी ते वार्ता, बहुता दिवसांची. मग देव म्हणाले, अर्जुना, हाच योग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ही गोष्ट फार दिवसांपूर्वीची आहे. मग तेने विवस्वते रवी, ही योग स्थिती आघवी. निरूपिली परवी, मनू प्रती. मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती मनूला उत्तम प्रकारे सांगितलेली आहे. मनूने आपण अनुष्ठिले, मग इक्ष्वाकुला उपदेशिली. ऐसी परंपरा विस्तारिली, आद्य हे गाम. मनूने स्वतः याचे आचरण केले आणि मग आपला मुलगा इक्ष्वाकू याला उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून विस्तार पावलेली आहे. मग आणि कही या योगांते, राजश्री जाहले जाणते. परी ते तोनी आता सांप्रते, नेनिजे कोणी. पण पुढे आणखीही हा निष्काम कर्मयोग जाणणारे पुष्कळ राजश्री होऊन गेले. पण तेव्हापासून आता हल्ली कोणीही हा योग जाणत नाही. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू. म्हणून पडेला विसरू, आत्मबोधाचा. कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वासनेवर पडला.
आणि त्यांना शरीरच महत्वाचे वाटू लागले. म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. आव्हान टलिया हस्तबुद्धी विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. आस्था बुद्धी आडमार्गाला लागली. विषय सुख हेच अत्यंतिक सुख वाटू लागले आणि देहाधिक प्रपंच हा आव्हादिया हस्तबुद्धी विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. आस्था बुद्धी आडमार्गाला लागली. विषय सुख हेच अत्यंतिक सुख वाटू लागले आणि देहाधिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला. का बहिरांच्या आस्थानी पवन गीतांते मानी, की कुल्हे या चांदणी आवडी उपजे. नाहीतर नागड्या लोकांच्या समुदायात उंची वस्त्राचे मोल होत नसते. जन्मांधाला सूर्याचे काय महत्व सांगा बरे. किंवा बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार. किंवा कोल्ह्याच्या मनात चांदण्याबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय. पै चंद्रोदया औराते जयांचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्रांते ओळखते. चंद्रोदयाच्या वेळी ज्याचा डोळा मिटून जातो असा तो कावळा चंद्राला तैसी वैराग्याची शिबन देखिती, जे विवेकाची भाषणे नती, ती मूर्ख केवी पावती मज ईश्वरांते. त्याप्रमाणे वैराग्यरूपी नगराच्या शिबेचे ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही, विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहीत नाही, त्या मूर्खांना माझी ईश्वराची कशी प्राप्ती होईल. कैसा नेनु मोह वाढिनला, पेनी बहुतेक काळू व्यर्थ गेला, मनोनी योग हा लोपला लोकी. हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे. त्यामुळे बहुतेक काळ वाया गेला. म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग लुप्त झालेला आहे. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. तोच हा कर्मयोग अर्जुना तुला आज खरोखर सांगितला. याविषयी संशय ठेवू नकोस. हे जीवींचे निज पूज, परी केवी राखो तुझ, जे पढीसी तू मज मनोनिया. हा योग म्हणजे माझ्या जीवनातील अत्यंत गुप्त गोष्ट आहे, पण तुझ्यापासून कसा लपवून ठेवू, कारण तू माझा अगदी लाड. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. अर्जुना तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि मित्रतेची जीवनकला आहेस. तू अनुसंगाचा ठाव, आता तुझ काय वंचू जाओ, जरी संग्राम रूढ आहो चाहलो आम्ही. अर्जुना तुझा आणि माझा संबंध विश्वासाचा अगदी जवळचा आहे. म्हणून जरी युद्धाचा प्रसंग आला असता, यावेळी तुझी फसवणूक कशी करेन. तरी नावे कही सहावे, गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. यासाठी आता तू युद्धाचा क्षण. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुलेचा स्नेह करी, इथ विस्मोय काय उधारी कृपानिधी. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे कृपानिधी कृष्णा, आई आपल्या बालकावर प्रेम करते यात आश्चर्य. तू संसार श्रातांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा.
संसार तापाने थकलेल्यांची तू सावली आहेस. अनाथ जीवांची आई आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेने जन्म मिळालेला आहे. देवा पांगुळ एका देवीचे, तरी जन्मोनी जो चारू साहिजे. हे बोलो काय तुझे, तुझचे पुढा. देवा, एखादे पांगळे मूल जन्माला आले तर आईला त्याच्या आता पुसेन जे मी काही, तीर्थनिके चित्त देई. देवींची देवी कोपावे ना काही, बोलाय का. आता मी जे काही विचारेन ते तू नीट लक्षात घे. तसाच देवा, माझ्या या बोलण्याचा मनामध्ये राग आणू नकोस. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ही नावे कमज चित्ता मानेची ना. अनंता, मला तू पूर्वीची गोष्ट म्हणून जी सांगितली ते मला यत्किंचित जे तो विवस्वतो म्हणजे काय, ऐसे हे वडिलां ठाऊई नाही. तरी तू आमची केवी पाही उपदेशिना. तो सूर्य म्हणजे कोण हे वाढ वडिलांना देखील माहित नाही. त्याला तुम्ही उपदेश केलात हे कसे शक्य आहे. तो तरी ऐकेचे बहुत काळांचा, आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा. मनोनी गाई मातुचा संवादू. तो सूर्य तर अति प्राचीन आहे आणि तूच रातच्या काळचा. म्हणून देवा, तुझे हे बोलणे मला विसंगत वाटते. देवींची देवा चरित्र तुझे, आपण काहीचे नेजे. विलटके केवी म्हणजे एकी हे राम. तसेच तुझे अगम्य चरित्र मला कसे समजतात. तेव्हा हे एकदम खोटे आहे असे तरी कसे म्हणावे. परीची मातू आठवी, मी परीसे ईशी सांगावी. जे तुवांची रवी केमी, काही उपदेशू केला. तेव्हा तूच त्या सूर्याला उपदेश कसा केलास ही सगळी हकीकत मला पटेल. तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्व तुझे होता. ते आम्ही न सोयीसी चित्ता, भ्रांती जरी तुझ. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, जेव्हा तो सूर्य होता तेव्हा आम्ही नव्हतो असे अज्ञानाने तुझ्या मनाला वाटते. तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्व तुझे होता. ते आम्ही न सोयीसी चित्ता, भ्रांती जरी तुझ. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, जेव्हा तो सूर्य होता तेव्हा आम्ही तरी तू गाहे नेनसी. पै जन्मे आम्हा तू मानसी, बहुते गेली परितीने स्मरत. मी जेने जेने उसरे, जे जे होणे अवतरे. ते समस्त ही स्मरे धनुधरा. पण ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन मी अवतार घेतला ते सगळे अर्जुना मला आठवते. म्हणून हे आठवे मागील मज आठवे. मी अजूही परिसंभवे प्रकृती ओगे. म्हणून मागचे सगळे मला आठवते. मी जन्मरहित आहे पण मायेने जन्मास येतो. माझे अव्ययत्व तरी नसे, तर परी होणे जाणे कधीसे. ती प्रतिबिंबे मायावशी माझ्याची ठाई. माझा अविनाशीपणा कधीच नाहीसा होत नाही, पण अवतार घेणे आणि संपवणे या क्रिया मी योग मायेने दाखवतो. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधिनुई सावडी. तेही भ्रांती बुद्धी तरी घडे, एरवी नाही. माझे स्वातंत्र्य तर भंगतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते अज्ञानामुळेच,
तसे दिसते एरवी नाही. की एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे आधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात ती आरशामुळे, परंतु त्या मूळ वस्तूला दुसरे रूप असते का? तैसा अमूर्ताची मी किरीटी, परी प्रकृतीचे अधिष्ठी, ते साकारपणे नटनटी कार्यालागी. तसा अर्जुना मी निराकारच आहे, पण जेव्हा मायेचा आश्रय घेतो तेव्हा काही विशेष कार्याचा. जे धर्म जात आघवे, युगायुगी मी दक्षावे, ऐसा गुहा स्वभावे आद्यू असे. जेवढे म्हणून धर्म आहेत त्यांचे मी प्रत्येक युगात रक्षण करावे, हा माझा मुळापासूनचा स्वभाव आहे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म हा. म्हणून जेव्हा या लोकी अधर्म धर्माचा पराभव करतो तेव्हा मी जन्मरहितपणा बाजूला ठेवतो, माझे निर्गुणत्वही मी विसरून जातो. ज्ञानाचा दीप एक अंतःकरणामध्ये प्रज्वलित झाला की अज्ञानाचा अंधार आपोआप नाहीसा होतो. आज आपण हे दिव्य विचार ऐकले. आता प्रश्न एकच आहे की ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये कधी उतरवणार आहोत? जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा दिव्य संदेश आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुढील भागामध्ये आपण ओवी 51 ते 100 अधिक गूढ आणि जीवन बदलणारे विचार जाणून घेऊया. तोपर्यंत श्री कृष्णार्पण मस्तु.